नवी मुंबईमध्ये सकाळपासून आहे पावसाने जोर धरलेला आहे आणि नेरूळ या ठिकाणी एलपी चौकामध्ये पाणी साचलेलं होतं आणि तुम्ही पाहता की मी त्याच स्पॉटला आहे, ज्या स्पॉटला या ठिकाणी वायर उघडी झालेली आहे, विद्युत वाहिनी. आणि याच विद्युत वाहिनीला थोड्या वेळापूर्वी या ठिकाणावरून जाताना दोन तरुणींना आहे ते शॉक लागला होता. 16 वर्षाची आणि 20 वर्षाची अशा दोन मुली आहेत आणि अचानक शॉक लागल्यामुळे या मुली इथं पडलेल्या होत्या. सुदैवाने या ठिकाणी त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. सध्या त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या स्पॉटची व्हिजिट करण्यासाठी महापौर सुजाता पाटील आलेले आहेत. मॅडम, काय म्हणाल, या ठिकाणी तुम्ही व्हिजिट केलेली आहे, कशी काय परिस्थिती होती? नक्कीच दुर्दैवी घटना आहे ही की आज ऍक्च्युली कोणाची वायर आहे ती MSCBची आहे की कशाची ते अजून त्यांना समजलेलं नाहीये. पण अशा पद्धतीने ओपन वायरिंगच्या माध्यमातून आज दोन तरुणींना शॉक लागला. नशिबाने त्यांना जास्त दुखापत झाली नाहीये, पण आज आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन 24 तासासाठी ICU मध्ये ठेवलेलं आहे. आता त्यांना आपण महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतोय आणि अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने घडायला नकोत. कारण MSCBला आपण ऑलरेडी ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे की आपण जिथं जिथं आपल्या DP ओपन असतील किंवा जिथं जिथं वायर शॉर्ट असतील तिथं चेक करून घ्या आणि तत्काळ ते रिपेअर करून घ्या. कारण अशा भर पावसामध्ये अशा दुर्घटना घडण्याचे खूप चान्सेस असतात. आज त्यांच्या जीविताला काही धोका नाहीये, पण भविष्यात अशा पुढे घटना घडू नये म्हणून नक्कीच आम्ही MSCB असो किंवा ज्या पण प्राधिकरणांच्या माध्यमातून इथं सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यांच्या ज्या वायरी इथं जर असतील तर त्यांना तत्काळ निर्देश देण्यात येईल की आपण तत्काळ रिपेअर करून घ्या. पावसाच्या माध्यमातून अशा पद्धतीने शॉक लागणं खरंच खूप निष्काळजीपणा आहे हा. आणि यासाठी आज पालिका प्रशासन, संपूर्ण अधिकारी वर्ग आणि संपूर्ण लोकप्रतिनिधी लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. कोणालाही काही माध्यमातून त्रास नको व्हायला याची दक्षता घेत आहे. तुम्ही सकाळपासून पाऊस पडला, तुम्ही आता दौरा करता शहराचा. नक्कीच पाऊस, आपण ज्या पावसाची एवढ्या दिवसांनी वाट बघतो, आज 3 दिवस पाऊस पडतो आणि लोकांचं जे रोजचं रुटीन आयुष्य आहे ते थोडंसं विस्कळीत झाल्यासारखं झालंय. पण ते पूर्ववत नागरिकांना काही त्रास न होता रहदारी तशीच राहावी, कोणाच्या घरात पाणी नको शिरायला यासाठी सगळ्याच प्रभागांनी या अधिकाऱ्यांना तसे सूचना दिलेल्या आहेत. जिथं जिथं पाणी साठत आहे तिथं तत्काळ सुविधा पुरवून तिथल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न कर्मचारी करतायत आणि जिथून जिथून अशी माहिती येते तिथं तत्काळ आम्ही पोहोचतोय की लोकांना कशा पद्धतीने आपण त्याच्या माध्यमातून सुविधा पुरवू शकतो हे बघण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी महापौरांनी व्हिजिट दिलेली आहे आणि शहरामध्ये कुठेही उघड्या डीपी असतील किंवा वायर असतील त्या त्वरित बंद करण्याचे आदेश MSCBला देण्यात आलेले आहेत. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.